हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की किती थंडी पडलेली आहे, पण आपल्याला एक्सक्यूज कुठे आहे, कारण की आता पिलूला माझ्या शाळेत जायचं होतं. आता सगळ्याच लेकरांना शाळेत जावं लागते, त्यामुळे त्यांना टिफिन करून देणं हे तर आपलं पहिल्यांदा सगळ्यात मोठं काम आहे. त्यामुळे किती जरी थंडी पडली आणि किती जरी गरमी झाली आणि काही जरी पाऊस पडला तरी आपल्याला या गोष्टीमध्ये सुट्टी नाही. त्यानंतर आता रात्री जेवण आमचे थोडेसे उशिरा झाले होते, त्यामुळे घरातलं माझं किचनचं जे साफसफाईचं काम होतं ते मात्र राहिलं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा उठले आणि गॅस स्वच्छ करण्याचं काम करून घेत होते, कारण की जोपर्यंत गॅस स्वच्छ करत नाही आणि गॅसचा ओटा मी स्वच्छ करत नाही तोपर्यंत माझ्या कुठल्याच कामाची सुरुवात चांगली झाली नाही असं मला वाटते. त्यामुळे मी पहिल्यांदा काय करते, जरी पण म्हणजे मी रात्री जरी साफसफाई करून ठेवलेली असेल तर एकदा मला पाण्याने गॅस ओटा धुवून घेणे किंवा मग ओल्या कपड्यांनी गॅस पुसून घेणे हे माझं सगळ्यात आवडतीचं काम आहे, गॅस ओटा धुवून घेणे. त्यामुळे जवळपास दिवसातून 2-4 वेळा तरी धुवून घेणं होतंच माझं. पण आता रात्री जेव्हा मी म्हणजे रात्री जेवणं वगैरे केली आणि थंड पाणी पिलं की लगेच एवढी अंगामध्ये हुडहुडी भरली होती की त्यामुळे ना माझा म्हणजे गॅस ओटा धुवायचा राहूनच गेला होता. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काम उठल्यानंतर मी हे करत असते की गॅस ओटा गॅस हे सगळं क्लीन करून घेत असते, कारण आपण बऱ्याच वेळा स्वयंपाक वगैरे करताना त्यावरती म्हणजे फोडणीचे शिंतोडे उडतात किंवा मग कधी दूध सांडलेलं असते, हे सगळं असते. मग त्यामुळे मग जेव्हा आपण पहिल्यांदा उठतो ना तेव्हा स्वयंपाक रूममध्ये जेव्हा गॅस ओटा स्वच्छ असतो तेव्हा मग काम करायला आपल्याला खूप प्रसन्न वाटते. त्यामुळे हे असं खळखळ पाणी टाकून त्या वायपरनी आपण जेव्हा धुवून घेतो ना तेव्हा खूप छान वाटते आणि त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा हे माझं आवडतीचं काम करत असते. आता तुम्ही बघू शकता की आता माझा गॅस ओटा ऑलमोस्ट साफ करून झाला होता. आता मला भाजी पोळी टिफिनला द्यायची होती. आता भाजीचं एवढं टेन्शन नसते, कारण की हिवाळा आहे म्हटल्याच्यानंतर भाजीपाला भरपूर आपल्याजवळ असतो. नाहीतर उन्हाळ्यामध्ये आता काय भाजी द्यायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो, पण आता तसं नाही आहे. हिवाळा आहे, खूप साऱ्या भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे आधी निवडून ठेवल्यानंतर भाजी करायलाही वेळ लागत नाही आणि भाजीचं नेमकं काय करायचं ह्या गोष्टीचं टेन्शनही राहत नाही. त्यानंतर मी आता इथे भांडं जे आहे माझं ते पियायच्या पाण्याचं ते पाणी संपलं होतं. त्यामुळे मग आता मी पहिल्यांदा पिलूच्या पप्पाला सांगितलं की तुम्ही मोटर लावून या, म्हणजे मी पाणी स्वच्छ भरून घेते आणि ते मला स्वयंपाकाला वापरायला होईल. आता थोडेसे भांडे इथे आवरायचे होते, म्हणजे जसं की आता आपल्याला लसूण ठेचण्यासाठी छोटा खलबत्ता लागतो किंवा मग 2-4 ग्लासं वगैरे होते ते मी इथे पाण्यामध्ये धुवून घेते. आता झालं असं की आता इथे मोटर लावली होती पिलूच्या पप्पाने, त्यामुळे ते येणारे जे नळाचं पाणी होतं ते गरम होतं. म्हणून मग आता हे कप वगैरे आता आपल्याला चहा प्यायला लागतातच, म्हणून मी सुरुवातीला पहिल्यांदा असं करत असते की कप, चाकू आणि मग जो छोटा खलबत्ता असतो, पोळपाट लाटणं आणि म्हणजे जे काही साहित्य आपल्याला आता सुरुवातीला भाजी करताना लागते आणि चहाचे जे पकड असते, चाळणी असते, ते सगळे भांडे मी इथे घासून घेत आहे. आणि पाणी गरम असल्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही, कारण की मोटर नेमकीच लावली होती आणि मोटरने येणारं पाणी गरमच असते. नाहीतर एरवी काय होते, थंडीच्या दिवसामध्ये आपण जे टाकीतलं पाणी वापरायला जातो ना तर ते पाणी एवढं थंड असते, गार असते आणि ते पाणी सहन होणाऱ्यापैकीच असते. त्यामुळे आणि पर्याय नसतो, त्यामुळे आपल्याला उठायचं असते. त्यामुळे मग आता मी इथे बोरच्याच पाण्याचा वापर करून घेत आहे. आता बोरचं पाणी आलं की मग ते कसं थोडंसं कोमट लागते, तर त्यामुळे मग मी बोरचं पाणी इथे भरून घेतलं आणि ते स्वयंपाकाला मी आता यूज करणार होते. आणि जे काही भांडे होते ते भांडे मात्र मी बोरच्या येणाऱ्या पाण्यालाच धुवून घेतले. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे मी भांडं भरून ठेवत आहे आणि आता पिलूला उठवण्याचं पण काम चालू होतं. पण खरंच खूप मोठा टास्क आहे हा, एवढ्या थंडीमध्ये आपल्याला पण उठणं होत नाही आहे. पण काय करणार, आता मजबुरी आहे, लेकरांना पण शाळेत जायचं असते. जरी नाही उठावं वाटलं तरी पण उठावंच लागते, कारण की मग एक जरी दिवस शाळा बुडली वगैरे तर मग ते सिलेबस त्यांचा शिकवलेला जातो. त्यामुळे त्यानंतर आता मी म्हटलं पहिल्यांदा चहा करून घ्यावं, कारण की चहा पिल्याशिवाय सुद्धा कोणतेच कामं होत नाहीत. थोडंसं गरम असं फील होते. त्यामुळे मग मी पहिल्यांदा इथे गॅस ओटा साफ करून घेतला. त्यानंतर कप वगैरे पण धुवून घेतले आणि मग जे काही दूध होतं माझ्याजवळ रात्रीचं अवेलेबल ते दूध घेतलं आणि
इथे मग मी 3 कप चहा करून चहा करायचा होता मला. पण अजूनही माझं असं आहे, म्हणजे खरं सांगते की ह्या गोष्टीचा मला अंदाजा लागत नाही. आता बरेच जे लोक अनुभवी असतात की त्यांना हे कळते की म्हणजे 4 कप चहा करायचा असेल तर त्यांना मोजून वगैरे ठेवण्याची गरज पडत नाही. पण माझा हा वीक पॉईंट आहे की मला जर 4 कप जर ठेवायचा असेल तर मला 4 कप दूध मोजूनच चहा ठेवावा लागतो अजूनही. आणि जर 10 कप असतील तर मला 10 कपही मोजून ठेवावा लागतो. नाहीतर मग फार असा जास्त तरी चहा होतो, नाहीतर मग थोडासा जरी आटला तर ते चहा कमी पडते. त्यामुळे मी कुठलीच रिस्क घेत नाही. जेवढा कप मला चहा ठेवायचा असतो तेवढं कप मी दूध आणि थोडंसं पाणी ॲड करून त्यामध्ये चहा ठेवत असते. त्यानंतर यामध्ये मी चहापत्ती पण टाकून घेतलेली आहे. इथे मी विक्रमची इलायची फ्लेवर चहा पत्ती वापरते आणि मला त्याचा चहा छान वाटतो. म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये चहापत्ती छान येते. त्यामुळे मी पहिल्यांदा सोसायटी वगैरे वापरायची, पण झालं असं की दोघांचा चहा असतो त्यामुळे सोसायटीचीच अजूनही छान लागते. पण इथे मी विक्रमची इलायची फ्लेवर आता सध्या मला जरा जास्तच आवडत आहे, त्यामुळे मी विक्रमची इलायची पत्ती इथे वापरलेली आहे. तुम्ही जर एखाद्या वेळेस जर टेस्ट केली नसेल तर ही पत्ती तुम्ही नक्कीच आणून वापरा. खूप छान टेस्ट आहे त्याची. एकदम विलायची वगैरे कुठलाच मसाला टाकण्याची गरज नाही आहे त्यामध्ये, म्हणजे सगळं काही त्यामध्येच ॲड असते. त्यामुळे मी इथे तीच पत्ती वापरलेली आहे. त्यानंतर आता माझा चहा उकळत आला होता. आता पिलूच्या पप्पाचं म्हणणं असते की म्हणजे चहा चांगला शिजू दे, तेव्हाच त्याची टेस्ट चांगली उतरते. खरं तर अखंड दुधाचा चहा पिणं आणि भरपूर सारी पत्ती टाकून चहा पिणं हे धोक्याचंच आहे, हे चांगलं नाहीच आहे. पण आमचं कसं आहे माहिती आहे का, की फक्त 1 ना 2 कप दिवसातून चहा होते, जास्त काही असा चहाचा अतिरेक होत नाही. पण तो 2 कप चहा मात्र लागतो. आता मध्यंतरी मी चहा अजिबात सोडला होता, म्हणजे टोटल 1 ते दीड महिना सोडला होता. पण पाऊस इतका झाला की चहापासून दूर राहणं थोडं पॉसिबलच झालं नाही. इतका भयंकर पाऊस, सतत पाऊस होता मध्यंतरी. त्यामुळे परत ती चहाची सवय मला लागली. तर त्यामुळे आता चाललं आहे की हळूहळू जेव्हा म्हणजे आता उन्हाळा येईल किंवा संक्रांतीच्या नंतर आफ्टर संक्रांती मी चहा सोडेलच, कारण की तेव्हा थंडी पण थोडीशी कमी होईल. आणि त्यामुळे म्हटलं आता जो थंडी पडते तोपर्यंत पिऊन घ्या. आता इथे आई आली होती, त्यामुळे आईला 1 कप चहा, मला 1 कप चहा आणि पिलूच्या पप्पालाही मी चहा नेऊन दिला. आणि इथे आईला गप्पा करत आम्ही इथे चहा पित होतो. आता चहा पिल्याच्यानंतर भाजीचं काही टेन्शन नव्हतं. ऑलरेडी सगळ्या भाज्या वगैरे मी खुडून ठेवल्या होत्या. आणि प्लस पॉईंट तुम्हाला सांगितलं ना मी की पिल्लू भाज्या खातो, त्यामुळे फार असं तामकं झामकं करायची मला काही गरज पडत नाही. कारण लहानपणापासूनच असं आहे की मी त्याला प्रत्येक गोष्ट जे आम्ही आमच्यासाठी बनवली ना तेच खायला शिकवलेली आहे. इव्हन आता तो भाकरी पण सध्या खातोय, कारण मी भाकरीची सवयी त्याला लावत आहे. कारण की एक वेळ आपण जेव्हा चपाती करतो आणि एक वेळ सायंकाळची भाकरी करतो, त्यामुळे मग आता मी त्याला सवय लावली की मग त्याच्या एकट्यासाठी चपाती बनवावी लागते. मग मी म्हटलं की त्याला थोडी थोडी खायला शिकवली. आणि असंही उडदाचं वरण वगैरे असलं तर तो भाकर खातो. त्यासाठी मला फक्त त्याला टिफिनला चपाती पराठे वगैरे असं करून द्यावं लागते. आणि हळूहळू मी ती सवय लावते, त्याच्यामुळे त्यांनाही आवडीनं आता खात आहे. आणि मला वाटते की ही सवय चांगली आहे. प्रत्येकच लेकरांनी खाल्लं पाहिजे. म्हणजे जर आपण कुठं पाहुण्या-रावण्याच्या इथं गेलं तर तीही आपली परेशानी होत नाही की तो हे खात नाही, ते खात नाही, आणि मग तो पण अर्धवट राहणार आणि आपणही पाहुण्यांना त्रास देणार. त्यापेक्षा मी ही सवयच लावलेली आहे पहिलेपासून की लेकरू सगळ्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजे. त्यामुळे आता माझं हे सगळ्यात मोठं काम होतं की म्हणजे भाकरी खायला त्याला शिकवण्याचं, तर तेही मी हळूहळू करत आहे आता. तर आता इथे मला डबा द्यायचा होता, त्यामुळे मी इथं पीठ चांगलं मळून घेते. आता गहू मात्र आमच्या घरचेच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. चपाती नंबर 1च होते. आता पीठ मात्र मी चांगलं मळून घेते. ती सवयच आहे की असं पटकन पाणी टाकून लवकर उंडा करायचा वगैरे असं ठेवायचं नाही. त्या पिठाला मी चांगलं असं मनगटाच्या ताकदीनं मळून त्याला झाकून ठेवते 10 मिनटं. आणि त्यानंतरच मी भाजीची तयारी करते, कारण की तेवढंच पीठ असं मुरतं ते. आणि म्हणतो ना आपण की त्याला आपण असं फुगण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, त्याची रिॲक्शन होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि जर आपण असं केलं ना की पीठ मळून ठेवलं आणि झाकून ठेवलं तर त्यानंतर थोडं 10 ते 15 मिनिटाच्या नंतर पोळ्या केल्याच्या नंतर पोटात गॅस वगैरे होत नाही. त्यामुळे असं करायची, ही स्टेप करायची. लगेच पीठ मळून पोळ्या करायच्या नाही. पचायला ते सोपं जाते. जेव्हा आपण पीठ मळून 10 मिनिटासाठी झाकून ठेवतो आणि त्यानंतर चपाती करतो, त्यानंतर होते असं की ती जी पोळी बनते ती पोळी पचायला खूप हलकी असते. तर त्यामुळे माझं नेहमीचंच असं आहे की मी एकीकडे पहिल्यांदा पीठ मळून ठेवते आणि त्यानंतर दुसरीकडे भाजीची तयारी करते. तर आता इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे. आणि इथे मिक्सरला मी हिरवी मिरची, कोथिंबीर फिरवून घेतली होती. आता एक बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकत आहे. आता सगळ्यात आवडती भाजी, सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी इथे मला करायची होती. त्यासाठी हरभऱ्याची भाजी आम्ही धुत नसतो. आता बऱ्याच लोकांकडे मी बघितलेलं आहे की त्यांनी ते धुवून भाजी वापरलेली आहे. त्याचं कारण काय मला माहिती नाही, पण पहिलेपासून असं म्हणतात की भाजी जर धुतली नाही हरभऱ्याची तर त्याचं जे आंबटपणा असतो ना तर तो टिकून राहतो आणि त्याचमुळं तर भाजी छान लागते. तर त्यामुळे काही जण धुतात, हे मला अजून कळालं नाही की ते लोक का धुतात.
धुतात, पण भाजी धुवायची नसते हरभऱ्याची असं आमच्याकडे तरी म्हणतात. त्यामुळे आमच्या इकडे कुणी जरी हरभऱ्याची भाजी बनवली तर ती भाजी धुत नाहीत, न धुताच बनवतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी हिरवी मिरची, कोथिंबीर जे काही मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता झालं असं की मी व्हिडिओ शूट करत होते, रेसिपी शूट करत होते, त्यामुळे आई मग म्हणली की तुला वेळ लागतोय तर मी म्हणजे टिफिनला उशीर नको, त्यामुळे मग आईनं साईडला इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत. मग मी हरभऱ्याची भाजी टाकली आणि झाकून ठेवलं. आता भाजी ही जवळपास 2 दिवस आधी खुडलेली असेल असं मला वाटते, कारण ही भाजी मी आमच्या शेतातून नाही तर मार्केटमधून येताना घेऊन आले होते. कारण की मग ते कसं असते माहिती आहे का, त्यांनी आज खुडणार उद्या मार्केटला आणणार असं असतं. तर त्यामुळे भाजीमध्ये तेवढा आंबटपणाही नव्हता आणि तेवढा ओलावाही नव्हता. त्यामुळे मला या भाजीमध्ये थोडंसं किंचित असं पाण्याचा शिंतोडा मारावा लागला आणि भाजी मी झाकून ठेवली. भाजी झाकून ठेवल्याच्यानंतर त्याला मध्ये मध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून ती भाजी कढईला लागली नाही पाहिजे. आणि त्यामुळे मला इथं पाण्याचा शिंतोडा मारावा लागला, नाहीतर अदरवाईज त्या भाजीचाच ओलावा इतका असतो की भाजीला पाणी मारण्याची आवश्यकता नाही. एखाद्या वेळा आपण टमाटर टाकू शकतो, पण नाही टाकलं तरी हरकत नाही, पण जर तुम्ही टाकलं तर भाजीला आंबूसपणा येतो. त्यामुळे टमाटर तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडत असेल तर नाही टाकायची. त्यामुळे आता मी काही इथे टाकलं नाही तर आता त्यानंतर तुम्ही बघू शकता आता एक भाजी माझी झाली होती. म्हणजे पिलूला 2 टिफिन द्यावं लागतात, ब्रेकफास्ट आणि लंच असे 2 टिफिन असतात त्याला. तर त्यामुळे एक भाजी तर आता माझी झाली होती हरभऱ्याची आणि मला दुसऱ्या भाजीची तयारी करायची होती. त्यासाठीच मी इथे टमाटर वगैरे चिरून घेत आहे. आणि आवऱ्याच्या शेंगाची भाजी त्याला आवडते, त्यामुळे आवऱ्याच्या शेंगाची भाजी, कुणी वालाचे शेंगाच्या भाजी असं म्हणतात ते. आता ती भाजी मी अशी इथं खुडून घेतलेली आहे. त्यानंतर त्या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, टमाटर इथे चिरून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता हे शिजली कसं कळायचं तर मी तुम्हाला सांगते की याचं जे देठ असते ना, हे देठ जर म्हणजे असं पटकन म्हणजे शिजलं का बघायचं. आणि देठ जर शिजलेलं असेल, आपल्याला लक्षात आलं की देठ शिजलं, तर याचा अर्थ असा होतो की भाजी शिजली. त्यामुळे ही एक सोपी ट्रिक आहे की भाजी शिजली नाही असं नवीन काही मुली आहेत त्यांना जर समजत नसेल की भाजी कशी शिजली कळण्यासाठी, तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आता माझी हरभऱ्याची भाजी झाली होती सायमल्टेनियसली. आमच्या इकडे चपात्या पण आई करत होती, कारण की शूटसाठी खूप वेळ जातो. त्यामुळे मग आईने चपात्या करायला घेतल्या नाहीत. आणि मग तुम्ही बघू शकता दुसऱ्या एका कढईमध्ये मी छोटी, म्हणजे त्याच्यापुरतीच मला आता ही आवऱ्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती, त्यासाठी मी छोटी कढई इथे गॅसवर ठेवलेली आहे. आणि जे काही हिरवी मिरची वगैरे असते ते मी आधीच वाटून घेतलेली होती. त्यामुळे आता झालं असं की कोवळं ऊन त्या खिडकीतून यायचं, तर ते स्वयंपाक करताना एवढा उल्हास यायचा मला. तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा म्हणजे सकाळी 6 वाजता मी सगळं उठून आवरत होते, त्यावेळी एवढं ऊन नव्हतं, पण आता ते कोवळं ऊन येताना ना फार मजा येत होती स्वयंपाकाला तिथं. तर त्यामुळे मला आवडायचं तिथं स्वयंपाक करायला. त्यानंतर आता इथे आवऱ्याच्या शेंगाची पण भाजी तयार झाली होती आणि मी आता टिफिन पण भरत होते. आता टिफिन भरत असताना होते असं की मला असं चपातीचं 4 कोर करून दिलं तर पिल्लूला नाही पटपट खाता येत. ते कसं लहान लेकरांचं कसं असते माहिती आहे का, की म्हणजे तिथं बोलत असले की ते बोलतच राहतात. त्यामुळे एका घासाचा असा तुकडा मला त्याला करून टिफिनमध्ये भरावा लागतो. त्यानंतर आता माझ्या टिफिन भरण्याची घाई होती आणि सोबतच मी त्याला उठवत होते. आता तो काही लवकर उठत नाही, माहिती आहे की काहीतरी मग कालच्या गोष्टी सांगत बसणार सकाळी, किती उशीर व्हायला आहे किती नाही व्हायला आहे त्याला कळत नाही. मग तो कालच्या गोष्टी आज सांगतो, कालच्या गोष्टी कालच सांगत नाही. शाळेत जाताना सांगतो की असं झालं, ह्यानं मारलं त्यानं मारलं, किंवा मग मॅमनी असं म्हणलं. मग हे जे काही दिवसभराच्या कालच्या गोष्टी असतो ते याच वेळेला सांगतो आणि मला एवढी घाई असते, पण मला ऐकावंही लागते. नाही ऐकलं तर तो परत रडून जास्त वेळ घालवतो. त्यासाठी आता इथे चपाती पण झाली होती आणि हरभऱ्याची भाजी आणि चपाती एका डब्यामध्ये मी तर भरून घेतली होती. आता दुसऱ्या म्हणजे जे वालाच्या शेंगाची भाजी होती, आवऱ्याच्या शेंगाची भाजी होती, ती आणि चपाती मला डब्यामध्ये भरायची होती. पण भाजी अजून तरी शिजली नव्हती, म्हणून त्याला अजून 5 ते 7 मिनटं मला त्याला वाफत ठेवायचं होतं. आणि त्यानंतर आता मी दुधाचा चहा तर बनवला होता, पण कसं असते की मी साय काढली नव्हती. मात्र आई आठवणीनं ती साय काढून ठेवते, मी पण काढून ठेवते, पण कसं असते मग ते 3 वाजता 2 वाजता सगळं काम आवरल्याच्या नंतर असं असते. पण आई इथे लगेचच्या लगेच साय बाजूला काढून ठेवली आणि मग पाण्याची बॉटल वगैरे मला त्याला भरायची होती. आता पाण्याची बॉटल मात्र मला रोजही वॉश करावं लागते विम जेलनं किंवा मग साबणीनं असेल तर ते धुवून घ्यावं लागते ब्रशनं. कारण की लेकरं काय करत असतात की त्याच हाताने खाणार, त्याच हाताने बॉटल पकडणार, तर मग ते होते असं तेलकट होते. त्यामुळे मग मला रोज ही पाण्याची बॉटल क्लीन करून स्वच्छ करूनच भरावी लागते. नाहीतर मग ते मलाच देणं योग्य वाटत नाही. आणि त्याला किती जरी सांगितलं की बाळा या डाव्या हाताने बॉटल पकडायची, आपण खाते त्या हाताने बॉटल नाही पकडायची, मग ते तेलकट होते, घाण होते, पण तो काही ऐकत नाही. ते त्यांचं बोलत असं तेलकटाचे हात वगैरे लावतात. त्यामुळे मग रोज असं पाण्याची बॉटल मला धुवूनच भरावी लागते.
त्यानंतर आता इथं मी बघत होते की आवळ्याच्या शेंगाची जी भाजी आहे ते शिजली काय, तर भाजी आता शिजली होती असं मला तरी वाटते, पण एक वाफ काढावं, नाही तर मग परत अजून पिलूचे कंप्लेंट नको असं मला वाटलं. त्यामुळे मग आता इथे दुसरा डबा पण भाजी भरण्याची तयारी चालू होती. दोन्ही डब्यामध्ये आज मी पोळी भाजी देत होते. हिरव्या भाज्या असलं तर तो आवडीनं खातो, असं काही फार असं म्हणत नाही की हे नको ते नको म्हणत नाही. त्यामुळे हिरव्या भाज्या असले की तो खातो असं आवडीनं. आता जसं जसं कळेल तसं कसं करणार आहे माहिती नाही, पण आता मी इथे वालाच्या शेंगाची भाजी आणि हरभऱ्याची भाजी दोन्ही टिफिनमध्ये त्याला मी देत होते. आता डबा इथे माझा तयार झाला होता, पाणी बॉटल पण तयार झाली होती, पण तो तयार व्हायचा होता. आज त्याची एक्झाम होती आणि त्याचा अभ्यास झाला नाही झाला माहिती नव्हतं, कारण आता आईची तब्येत बिघडलेली असल्यामुळे मी आईमध्ये थोडी जास्त आहे. म्हटलं त्याला तू स्वतःचा अभ्यास कर आणि म्हणून सांगितलं होतं. आता अभ्यास झाला की नाही माहीत नाही, पण घडी घातल्याशिवाय काही तो पेपरला जात नाही. मम्मी ऑल दी बेस्ट म्हण, ऑल दी बेस्ट म्हण, असं त्याचा 17 वेळा चालू असतं. त्यामुळे मग मी त्याला ऑल दी बेस्ट म्हणत होते. आता वेळ तर काही कळत नाही, पण घडी मात्र बांधून जावं लागते. फायनली आता त्याची तयारी झाली होती. त्याच्या पप्पाने त्याला व्हॅनपर्यंत नेऊन सोडलं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.